पहनकर औरत वहां पे आई, उसके हाथ में 2-2.5 महीने की बच्ची थी। कोल्हापूरमध्ये त्या काळात थोडंसं संवेदनशील वातावरण होतं। मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर बुरख्यातली महिला, हातात 2-2.5 महिन्यांचं बाळ, उसका नाम था फरहान सादिक मकूभाई। मैंने उसे पूछा कि आप यहाँ पे क्यों आई हो? उसने बताया कि ये जो मेरी बच्ची है ना, ये पहली बच्ची है। जब इसकी उम्र 20-22 दिन की थी ना, तब इसने अचानक दूध पीना बंद कर दिया। हम तो बहुत गरीब थे, पहली बार माँ बनी थी, लग रहा था कि शायद माँ बनने का सुख अल्लाह मुझसे छीन लेगा, क्योंकि डॉक्टर ने बताया था कि कांच की पेटी में रखना होगा, लाख रुपए लगने वाले थे और हमारे पास तो फूटी कौड़ी नहीं थी। तभी हमको मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी की मदत मिली। लाख मोलाची मदत ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली आणि त्या महिलेचं बाळ वाचलं। आणि ती वो महिला म्हणते कि आज अगर मेरी बच्ची जिंदा है ना, तो वो सिर्फ और सिर्फ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब की दुआ है। मैंने उससे पूछा कि आपा आपने बेटी का नाम क्या रखा है? तो उसने मुझे कहा कि आज ये जिंदा है, ये सिर्फ एकनाथ जी शिंदे साहब की दुआ है, इस वजह से मैंने बेटी का नाम दुआ रखा है। और उसने वो आभार का पत्र एकनाथ जी शिंदे साहब को दिया आणि त्या छोट्याशा बाळाला साहेबांनी कडेवर घेतलं। आता ती दुआ जी आहे ना, मला वाटतं ती 1.5 वर्षाची झाली आहे आणि बापू आणि सर एखाद्या सेलिब्रिटी बरोबर फोटो काढावेत ना, तसे लोक तिच्या बरोबर फोटो काढतात आणि तिला वैद्यकीय मदत कक्षाचा ब्रँड अँबॅसेडर बनवलंय। आणि ती फरहान सादिक मकूभाई, त्या दुआची आई, हिने पण आता शिवसेनेत प्रवेश केलाय आणि दुसऱ्या महिलांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याचं काम ती करते। तो ये शिवसेना है। हमारे शिंदे साहब मानते हैं कि उसे गीता में भगवान न मिला, उसे कुरान में ईमान न मिला, अरे उस इंसान को आसमान में खुदा क्या मिलेगा जिसको इंसान में इंसान न मिला। तो हमारे एकनाथ जी शिंदे साहब मानते हैं कि खुदा तलाशने से पहले, भगवान तलाशने से पहले इंसान तो बनो और इंसान की इंसानियत तो पहचानो। और हमारा मानना यह है कि आदमी को इंसान क्या बनाता है, तो देखकर दर्द किसी का अगर मुंह से आह निकल जाती है, देखकर दर्द किसी का अगर आह निकल जाती है, तो वही चीज आदमी को इंसान बना देती है। और ये इंसानियत का रिश्ता जपने वाली शिवसेना है, क्योंकि हम मानते हैं कि दर्द का कोई धर्म नहीं होता और मरहम का कोई मजहब नहीं होता। आणि म्हणूनच आपण बघतोय की त्याच वेळेला कोणाचे हात गेलेले असतील, कोणाचे पाय गेलेले असतील, वैद्यकीय मदत असेल किंवा अगदी आता लाडली बहीण योजनेमध्ये सुद्धा अनेक मुस्लिम महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना फायदा मिळतोय। माननीय सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आरोग्य शिबिरे घेतली, तिथे सुद्धा मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता। तर मी या ठिकाणी एवढंच सांगते की हे आपलं सोलापूर आहे आणि या सोलापूरला आपण सुरक्षित ठेवण्यासाठी, विकसित ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। आणि शिवसेनेच्या माध्यमातून, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेना सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे। माननीय गफूरदादा शेख यांनी अमोल बापूंच्या आणि सावंत सरांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला, त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आणि इथून पुढे त्यांच्या प्रत्येक हाकेला आम्ही सगळे ओ देऊ याची ग्वाही या ठिकाणी देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम।